नमस्कार बुवा. नमस्कार. लोकशाही क्षेत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर आज बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यावर काही गंभीर आरोप केले जाऊ राहिले आणि जे खालचं जे राजकारण आहे खालच्या पातळीचं ते सध्या गावामध्ये चालू आहे. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपण काय म्हणाल? जिल्हा परिषद निवडणूक सेनेने जवळजवळ 30 वर्षापासून लढवायला सुरुवात केलेली आहे आणि विशेष म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे दोन्ही पण गण आणि जिल्हा परिषद गट हे शिवसेनेने जिंकलेले आहेत. आता देखील 2025 मध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आलेल्या आहेत. त्या संदर्भात शिवसेनेने संपूर्ण रणनीती आखलेली आहे आणि तसं माननीय तालुका प्रमुख यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लोकांचे अर्ज मागवलेले आहेत आणि त्यानुसार लवकरच उमेदवारांची देखील घोषणा करण्यात येईल. किंवा माझा दुसरा प्रश्न आपल्याला आहे की शिवसेनेतून पक्षांतर केलेल्या लोकांबाबत आपण काय म्हणतो? बघा, आत्ताच एक 8 दिवसापूर्वी काही लोकांनी पक्षातून आपल्या इतर पक्षामध्ये गेलेले आहेत, परंतु जी जाणारी लोक होती त्या जाणारी लोक कोण होते हे संपूर्ण कसाऱ्याला माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीमध्ये जास्त बोलण्यात काय अर्थ राहिलेला नाही. परंतु मला एकच म्हणायचं आहे की जी लोक पक्षातून गेलेली आहेत ती संपूर्ण पक्षाच्या जीवावर त्यांनी काय करायचं कमवायचं ते कमवलेलं आहे आणि आता ती गेलेली आहेत. आणि खरं बघायला गेलं तर त्यांनी ज्यावेळेस माझ्यावर आरोप केले होते की आता बुवांच्या बरोबर कोणच राहिलेलं नाहीत शिवसेनेमध्ये, तर मी माझं मात्र पक्षाचं काम करत राहिलो. परिस्थिती अशी झाली की ते बोलत होते बुवांच्या बरोबर कोण राहिलं नाही, परंतु त्यांना पक्ष सोडून जाण्याची वेळ आली का तर त्यांच्याबरोबर एकही शिवसैनिक राहिला नाही. शेवटी त्यांना तो पर्याय राहिला नाही की आपण पक्ष सोडला तरच आपला नाही तर शिवसेनेमध्ये आपल्याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून त्यांनी आपलं पक्षांतर केलं. पण खरं म्हणजे सांगायला गेलं तर हे सर्व समदुःखी, लक्षात घ्या मी काय म्हणतो, जे नेते मंडळी आहेत ती समदुःखी, बाकी कार्यकर्ते नाही, नेते मंडळी समदुःखी आहे. ती समदुःखी मंडळी ही एकत्र झाली आणि त्यांनी फक्त त्यांचा विरोध एकच, बुवा चंद्रकांत जाधव यांना विरोध, हा एका विरोधापोटी त्यांनी हा पक्षांतर केलेला आहे आणि गेलेला आहे. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला तिसरा प्रश्न असा आहे तुमच्यावर की बंधू सोडणं आणि बाळा भोसले यांनी केलेले तुमच्यावर आरोप त्याच्याबाबत तुम्ही काय म्हणाल? आता हा फार एक महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. त्यांनी माझ्यावर म्हणजे पक्ष सोडताना बघा त्यांनी माझ्यावर आरोप काय केले, त्यांनी इकडनं पैसे खाल्ले तिकडनं पैसे खाल्ले, केवळ फक्त काय केलं नाव नाही कोणाकडून खाल्ले ते सांगितलं. पक्ष याच्याकडून पैसे खाल्ले त्याच्याकडून खाल्ले, हायवेवरून खाल्ले, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खाल्ले, असं तसं त्यांनी ते केलेलं आहे. तर मला त्या बाबतीमध्ये एकच म्हणायचं आहे, कारण का मला ह्या लोकांच्या याच्यावर सतत म्हणजे मीडियाद्वारे त्यांना प्रसिद्धी देणं मला पटत नाही. परंतु आपण एक प्रश्न विचारलेला आहे, तो महत्वाचा प्रश्न आहे, त्याचं मी हे करतो की त्यांनी जर खरोखरच त्यांच्याकडे असं आमचं तोंड उघडायला लावू नका, नाही तर आम्ही सर्व ओपन करू, तर मला एक त्यांना विनंती करायची आता खरं म्हणजे की तुम्ही तुमचं तोंड उघडा, तुम्ही तुमचं तोंड उघडा आणि तुम्ही ज्या कोणाकडून मी पैसे घेतलेले असतील ह्या 25 वर्षामध्ये, मी सांगतो कसाऱ्यामधून कुणाकडे, आज 25 वर्ष आपल्याकडे ग्रामपंचायत होती, 30 वर्ष होती पण 5 वर्ष बांदेकर होते, 25 वर्ष खऱ्या अर्थाने मी ती सरपंच आपणच हे केलेलं होतं. त्याच्यामुळं मी त्यांना एक सांगतो की ह्या 25 वर्षामध्ये मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून एखादं कुणाचं तरी काम केलं असेल किंवा अन्य कुठल्याही मार्गाने काम केलं असेल तर त्यांनी जर मला गावातून कोणीतरी 550 रुपये 500 रुपये 1000 रुपये जरी दिला असेल, असं एक उदाहरण जरी आणून दिला, किंवा इतर त्यांनी जर माझ्या हायवेची याचं त्याचं कुठल्या याच्यातून त्यांनी मला जर एक उदाहरण जरी गावासमोर आणून ठेवला का ह्या माणसाकडनं बुवांनी या 25 वर्षामध्ये पैसे घेतलेले 1500, हा मी काय म्हणतो 5 लाख आणि 10 लाख तो तर लांबचा विषय आहे, पण 1500 जरी घेतलेले त्यांनी दाखवून दिलं तर मी सांगतो की मी आज राजकारणातून निवृत्ती पत्करायला तयार आहे. आजच्या घडीला मी त्यांना 15 दिवसाची मुदत देतो. 15 दिवसामध्ये त्यांनी माझ्या विरोधातला असा एखादा पुरावा आणून ठेवावा, मी राजकारण सोडायला तयार आहे. अन्यथा खोटे आरोप केले म्हणून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं मी त्यांना सांगेन. त्यांनी एक तोही आरोप केला की 2014 पर्यंत माझ्याकडे साधी एक 4 म्हणजे दुचाकी पण नव्हती, तर मग एवढं आलं कुठून? ते प्रश्न विचारणारे मूर्ख आहेत खरं सांगतोय तुम्हाला.
मला सांगा, मी एक 34 वर्ष नोकरी करत होतो आणि मी एक अकाउंटंट म्हणून नोकरी केलेली आहे 34 वर्ष. मी 2016 मध्ये सेवानिवृत्त झालो. त्याच्या अगोदर मी घर बांधलेलं आहे, माझ्या मुलांची लग्न केलेली आहेत आणि मी निवृत्त झाल्यानंतर मी काही गाडी घेऊ शकत नाही, घोडा घेऊ शकत नाही. आणि खरं म्हणजे हा सोडणार, हा मी मला वाटतं ना तो एखादा कपडे नसतील अंगावर द्यायचे. हे सांगतो तुम्हाला, 1985 मध्ये माझ्याकडे ट्रक होती. 2 व्हीलर 4 व्हीलर नाही तर माझ्याकडे 6 व्हीलर म्हणजे 6 चाकी वाहन माझ्याकडे होतं. आणि या कसाऱ्यामध्ये मी एकच असा व्यक्ती होतो का त्यावेळेस डबर, रेती, विटा याचा सप्लाय करायचो. या कसाऱ्यामध्ये 300 रुपये रेतीने मी गाडी टाकलेली. आणि याला त्यावेळेस मी सांगतो ना, आता मला सांगा, जर 85 मध्ये 15 आणि आत्ताची 25, 40 वर्ष झाले, म्हणजे हा नक्कीच याच्या अंगात कपडे घालत नसेल, हा नाकटा फिरत असेल. आणि तो माझ्यावर आरोप करतोय की मी माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती. अरे माझ्याकडे 1985 मध्ये गाडी नंबर सांगतो 7447, माझ्याकडे ट्रक 7447 होती. आणि ती ट्रक मी जवळजवळ एवढा वर्ष धंदा केला आणि त्याच्यानंतर ती विकली. त्याच्यामुळे मी म्हणतो, आणि तो बाळा भोसले म्हणतो यांना मी सभापती केलंय. अरे 1999 मध्ये माझी पत्नी पहिल्यांदा सभापती झाली, म्हणजे आज 26 वर्ष झाली. याचा वय किती असेल? जेमतेम 35-40 असेल. अरे तू ते कपडे घालत नसेल त्यावेळेस माझी बायको सभापती झालेली. म्हणजे मी काय बोलतो, यांना आरोप नाही, हे फक्त कसं माहितीये लोकांमध्ये जाधवच्या बद्दल. बरं असं का नाही एक उदाहरण दिला की 25 वर्षामध्ये आम्ही ठेकेदार 2 जण होतो, परंतु बुवांना आम्ही 5 रुपये दिले, केले का आरोप त्यांनी? नाही. म्हणजे त्यांनी पैसे दिले असते तर बाकीच्यांकडून घेतले बोलले तर माझ्याकडून घेतले असं बोलले असते ना. त्यामध्ये त्यांनी एक आरोप देखील केला होता की निवडणुकीच्या वेळेस बुवांकडे मी स्वतः 5 लाख रुपये कॅश घेऊन आलो होतो. त्याच्यावर काय म्हणणार? एक लक्षात ठेवा, जर यांनी 5 लाख नाही, यांनी जर 500 रुपये दिले असते ना, त्यांनी गवगवा केला असता. 5 लाख तर फार मोठी रक्कम झाली. आज मी म्हणतो ना का ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्यामध्ये सांगळे नाहीत, नाही तर मला ही पत्रकार परिषद घ्यायची गरजच लागली नसतं. यांचे संपूर्ण उत्तर एकट्या सांगळेने दिलं असतं. ज्या दिवशी सांगळेचा मृत्यू झाला ना, त्या दिवशी आमदार दरोडा या ठिकाणी आले होते आणि ते मला बोलले, बुवा तुमचा उजवा हात गेला हो. तर मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं का खरोखर माझ्या मागं आज जो उभा राहणारा माणूस होता ना तो गेला, आता बाकीचे सर्व पळकुटे आहेत. हे बाजूलाच होते, त्यांनी ऐकलंच पण होतं ते. मी त्यावेळेस तो शब्द काढला होता. आणि तो बाळा भोसलेंनी एक परत आरोप पण केलेला आहे की 2 वर्षात आम्ही त्यांच्याकडून कुठलंही कामं घेतलं नाही. विष्णू मुठाळ आहे, विष्णू मुठाळ, त्याला विचारा. या एप्रिल मे महिन्यामध्ये याला 92 लाखाची कामं मी दिली होती. किती? 92 लाखाची कामं. आणि ते विष्णू मुठाळ स्वतः आमदाराकडे घेऊन गेला आणि त्यांनी ती कामं दिलेली आहेत. म्हणजे हे यांचे आरोप आहेत. फक्त मला एकच म्हणायचं याच्यातून का यांनी हे का नाही सांगितलं का बुवांनी काय कामं केली नाहीत. मी पक्षाची संपूर्ण कामं करत आलोय का नाही, पक्षाची कामं तर मीच करत आलो. फक्त यांना माहिती आहे त्याच्यामध्ये यांच्यावर आरोप करता येणार नाही. यांच्यावर आरोप कुठला करता येईल? पैशाचा केलं म्हणजे आरोप होतो. पण तुम्ही आज तुमच्या माध्यमातून मला मी तुमचे पण आज आभार मानतोय का तुम्ही या ठिकाणी मला संधी दिली. मला खरं म्हणजे याच्यानंतर आता यांच्याबद्दल ही मुलाखत द्यायची नाही किंवा काही नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझी जर यांनी, पुन्हा मी एक वेळ सांगतो की जर यांनी मला जर एकही कुठला आरोप असा सिद्ध करून दाखवला का ह्या व्यक्तीकडून यांनी 1500 रुपये घेतलेत, मी त्या दिवशी सांगतो की मी राजकारण सोडून द्यायला तयार आहे, अन्यथा यांनी यांचं राजकारण सोडावं. नक्कीच. अजून एक माझा प्रश्न तुमच्याकडे, शिवसेना म्हणजे शिंदेगड याच्यामध्ये काही आपल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, पण याची कल्पना आपल्याला होती का? मला कल्पना होती, बरेच दिवसापासून चाललं होतं. कारण सांगतो तुम्हाला, जवळजवळ आता 3 वर्ष आपल्याकडे ग्रामपंचायत नाही, बरोबर, आणि लोकप्रतिनिधी पण नाहीत. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे का त्यांना कामं मिळत नव्हती. कामं मिळत नव्हती म्हणजे माणसं कसं कामं नाही मिळालं का माणूस कासावीस होतो. आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं बरेच दिवसापासून असं मागे पुढे चाललेलंच होतं. ती मला कुणकुण होती आणि ते कुठेतरी जाणार या पक्षात हे मला माहिती होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी तो खास करून कामासाठी हा प्रवेश झालेला आहे. म्हणजे एकीकडे त्यांनी असं दाखवलं की आम्हाला काम भेटत नाही आणि दुसरीकडे असं दाखवलं की चंद्रकांत जाधव यांच्याशी आम्ही नाराज आहोत. आणि माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आताच काही वेळापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी अल्पसंख्याक बॉडीची आपण स्थापना केली, त्याच्यामध्ये काही पदाधिकारी यांनी प्रवेश केला होता
आता त्यांच्याही प्रवेशाबाबत काहीतरी प्रश्नचिन्ह काही निर्माण झालेले आहे. अनेक लोक अशी आहेत जी पक्षफोडीसाठी प्रयत्न करतात. जसं आपण बघतोच की सध्या महाराष्ट्राचं राजकारण त्यावरच अवलंबून चालू आहे. कसाऱ्यामध्ये जो राजकारण, गलिच्छ राजकारण सध्यामध्ये चालू आहे. आता मुस्लिम तरुणांनी प्रवेश केलं, प्रवेशानंतर आता त्यांना घाबरवलं जात आहे कुठेतरी, त्यांना एक भीती दाखवली जाते. तर भीती दाखवून आपल्या पक्षामध्ये त्यांना खेचून राहील, त्याबाबत आपण काय म्हणतात? मला त्या मुलांना स्पष्ट सांगायचं आहे की आपण कुठल्याही प्रकारचं अशा जी ग्लोबल परिस्थिती अवलंबली जाते त्याच्यामध्ये तुम्ही घाबरू नका. पहिली गोष्ट, आपण काही चुका करायच्या नसतात आणि त्याच्यामुळं तुम्ही घाबरू नका. मला तर स्पष्ट सांगायचंय, मी आजपर्यंत अशा काही घटना घडतात तर त्यांच्या मागे मी पूर्णपणे उभा असतो. आणि मी आत्ताही सांगतो की त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न हा केला जाणार. कारण कसं आहे की आता या बरेच मुस्लिम तरुण आहेत, हे गाड्यांच्या व्यवसायामध्ये आहेत, त्याच्यामुळं तिथं देखील काही लोक त्यांच्या मागे कुठेतरी पोलिसांना सांगणं, याला सांगणं. कारण मध्यंतरी माझ्या कानावर आला का पोलिसांना सांगितलं जातं की यांच्या गाड्या हे करू नका, हे केलं जाणार आहे. परंतु माझं स्पष्ट म्हणणं आहे की आपण अशा प्रकारचं कुठल्याही अफवांना याच्यावर बळी न पडता घाबरू नका. कारण काम करणारा माणूस, एक लक्षात ठेवा, असे तुम्हाला भीती दाखवून तुम्हाला त्यांच्याकडे ओढून घेतील, पण ते कामं करू शकत नाहीत. आम्ही असं लोकांवर बळजबरी कधी केलेली नाही. कधी कुणाला असं आम्ही सांगत नाही का तुम्ही आमच्याकडे या. स्वतः मुस्लिम तरुण स्वतः त्यांच्या इच्छेने सर्वांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि याच्या पुढे भरपूर तरुण मला येऊन भेटतात की ते म्हणतात नाही नाही आम्हाला तुमच्याबरोबर, कारण त्यांना माहिती आहे की मी काम करत असताना कधी जात पात कुठलाही काही बघितलेलं नाही. मी जो येईल त्याचं काम करतोय. त्याच्यामुळं असं कुठल्याही प्रकारचं, कारण मध्यंतरी एक असाच प्रकार झाला, काही त्याला बळजबरी फोटो टाकले बॅनरवर, प्रवेश दाखवला. त्या ठिकाणी त्या मुस्लिम तरुणांनी त्याला विरोध केला की आम्ही जर तुमच्याकडे आलोच नाही तर तुम्ही कशाला आमचे फोटो टाकता. त्याचाही राग त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे ती लोक काही त्यांना थोडीशी आतमधून फूस लावतात. परंतु माझं त्यांना एक स्पष्टपणे सांगणं आहे की आपण असं कुठल्याही प्रकारचं या गोष्टीला घाबरू नका. मी तुमच्या मागे पूर्णपणे ठाम उभा आहे. माझा शेवटचा प्रश्न आपल्याला आहे, अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्याच्यानंतर जे नवीन उमेदवार होते, म्हणजे आपले जे शिवसेनेत जे पदाधिकारी आले, तर त्यांना आपण कशा प्रकारे शुभेच्छा देणार आणि जे पुढचे जे कार्यकर्ते शिवसेनेत येणार आहे त्यांच्यासाठी आपण काय म्हणतात? एक लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्या पक्षामध्ये जे हे काही लोक गेले त्याच्यामुळं मला वाटतं पक्षामध्ये एवढी भरती चालू आहे, तरुणांचा भरणा या ठिकाणी आपल्याकडे आलेला आहे. फार तरुण झालेत. म्हणजे मला तर वाटतं संध्याकाळच्या वेळेस बसायला जागा राहत नाही. इतके तरुण आपल्याकडे आलेले आहेत. मला त्यांना एकच सांगायचंय की बघा, मी तर प्रत्येकाला सांगतोय की प्रत्येकाने आपला पहिला काम धंदा करा आणि नंतर पक्षाचं काम करा. आणि संध्याकाळी तुमचा जसं तुम्हाला वेळ भेटतो तसं तुम्ही या. तर मी त्याला सांगतो तुम्ही तुमचं काम धंदा करून आपला पक्षाचा कारभार करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी म्हणजे गालबोटे लागणार नाही. तरुणांचं पण या ठिकाणी सर्वांना वाव आहे. या ठिकाणी मी तरुणांना सांगतोय की तुम्ही आता, कारण का माहिती आहे काय, आमची पहिली पिढी जवळजवळ वयामानानुसार आता मागे पडत चालली. आता आम्ही त्या मानाने तेवढं काही काम करू शकणार नाही. तर तुम्ही आतापासून याच्यामध्ये इतकं समाविष्ट होऊन जा की तुम्हाला काम करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत. आता आमच्याकडे आहेत अनुभव, त्या अनुभवातून तुम्ही शिका. तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी काम केलं तर निश्चितच हे गाव तुम्हाला देखील स्वीकारणार आहे. आणि सेनेने चांगल्या प्रकारची पकड केलेली आहे या गावामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी काम करत राहा. आणि तरुणांना माझं हेच सांगणं आहे की शिवसेना हे एक असा पक्ष आहे, कुटुंब आहे, हा एकत्र कुटुंब आहे. कुटुंबामध्ये आपण राहतो. या ठिकाणी पक्षामध्ये कधी जात पात जातीभेद कधी बघितला गेलेला नाही. जो तरुण या ठिकाणी शाखेमध्ये येतो ना, तो इतका काही एकत्र म्हणजे त्याचा समावेश होऊन जातो की त्याला परत सांगायला लागत नाही का तू उद्या येतो, रोज यायला लागला. आणि हे विरोधक देखील मान्य करायला लागले. कालच एकांनी मला सांगितलं, खरोखर बुवा तुमच्याकडे तरुणांचा फार मोठा भरणा झाला, हे बाकीची लोक गेल्यामुळे तुमच्याकडे फार लोक यायला लागले. म्हणलं त्याला कारणच आहे तसं ना. आमच्या शाखेमध्ये म्हणलो वातावरण एकदम मोकळं वातावरण आहे. त्या ठिकाणी कुठलंच काही एकमेकाला अडवलं जात नाही. त्याच्यामुळं तरुणांचा आमच्याकडे खूप मोठा ओढा आहे.